जय भीम साथियो, आज अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहो। लोकसभेचं इलेक्शन संपूर्ण देशभरामध्ये संपलेलं आहे आणि आता बीजेपी ही सत्तेमध्ये सुद्धा आलेली आहे। परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर कोणता चर्चेचा विषय असेल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला एकाही जागेवर विजय संपादन करता आला नाही आणि स्वतः बाळासाहेब आंबेडकर हे नंबर 3 वर अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये राहिलेले आहेत। हा आजच्या चर्चेचा महत्त्वाचा विषय आहे। याची कारण आपण या व्हिडिओमधून चर्चेला घेणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं कारण आहे की पराजयाचं महत्त्वाचं जर कोणतं कारण असेल तर या महाराष्ट्राच्या जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी यांच्यामध्ये युतीच्या संदर्भाने चर्चा सुरू झाली। नंतर ती चर्चा फिसकटली आणि चर्चा फिसकटल्याच्या नंतर बाळासाहेब आंबेडकरांनी कुठेतरी काँग्रेसच्या संदर्भाने घेतलेली नरमाईची भूमिका हे एक महत्त्वाचं कारण आहे की आमच्या या ठिकाणी पराजय झालेला आहे। केवळ मात्र पराजय झालेला नाही तर या पराजयाला मागच्या 2019चं जे आमचं मतदान आहे ते मतदान सुद्धा कमी झालेलं आहे। 50% खाली ते मतदान आलेलं आहे, म्हणजे 50% ते मतदान कमी झालेलं आहे। 19 मध्ये 6-6.5% जवळपास मतदान होतं, आता जवळजवळ 3.5% ते मतदान आलेलं आहे। याचं मौलिक कारण हे आहे की काँग्रेसनंच बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे जो वंचितचा मतदार होता हा सुद्धा संभ्रमात पडला आणि संभ्रमात पडल्यामुळे या ठिकाणी आमच्या लोकांनी काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला मतदान केल्याचं अनेक ठिकाणी दिसून आलेलं आहे। साथियो, मी राजकीय व्यक्ती नाही आहो, कुठलाही राजकीय पदाधिकारी नाही आहो, परंतु जय भीम प्रहार सामाजिक संघटना आम्ही लोक चालवतो आणि समाजामध्ये चर्चेला असणाऱ्या विषयावर सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा विचार झाला पाहिजे। त्या अनुषंगाने जय भीम प्रहार सामाजिक संघटनेने माझी जिम्मेदारी लावली की या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवून चर्चा घडवून आणली पाहिजे आणि या चर्चेचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जे आमचे कार्यकर्ते आहेत, जे आमचे समर्थक आहेत, त्या लोकांमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत। तर साथियो, काँग्रेसला मी पहिले जर तुम्ही माझं म्हणणं ऐकलं असेल तर इलेक्शनच्या पहिले ज्यावेळेस मी बोललो होतो की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीची बोलणी सुरू होती आणि बोलणी सुरू असताना त्या बोलणी दरम्यान मी एक विषय बोललो होतो की ही आघाडी जी आहे महाविकास आघाडी याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं जायला पाहिजेच नाही आणि ते गेले नाही इथपर्यंत ठीक होतं। परंतु काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे काय झालं की लोक संभ्रमित झाले। महत्त्वाचा मुद्दा आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा विषय हा आहे की या देशामध्ये जर आम्ही इतिहास अभ्यासला तर 1957ला आरपीआयची स्थापना झाली होती। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर या देशामध्ये आरपीआयची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जे स्थापना झाली होती त्या स्थापनेनंतर या देशामध्ये बहुतांश काँग्रेसची सत्ता आलेली आहे। एवढंच नव्हे तर 1998च्या दरम्यान जे लोकसभेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये आरपीआयचे महाराष्ट्रामधून 4 जागेवर लोक निवडून सुद्धा आले होते। परंतु साथियो, हा इतिहास जरी सत्य असला तर पडद्या मागून काँग्रेसची भूमिका काय होती हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे। तर पडद्या मागून काँग्रेसची भूमिका ही होती की काँग्रेसने निरंतर आरपीआयला संपवण्याचं काम केलं। काँग्रेसच्या युतीमध्ये, काँग्रेसच्या आघाडीमध्ये दरम्यानच्या कालखंड 1998च्या दरम्यान जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जरी आमच्या जागा निवडून आल्या असल्या तरी नंतरच्या काळामध्ये त्याच आरपीआयचे अनेक तुकडे या काँग्रेसवाल्यांनीच केले हे विसरता कामा नये। इंग्रजांचा एक नियम होता, डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा। तर तशा पद्धतीने आम्हाला फोडल्या जाते आणि आमची शक्ती
वेगवेगळ्या गटातटामध्ये विभागली जाते आणि विभागल्या गेल्याच्या नंतर आमच्यावर हे लोक राज्य करतात। हा इतिहास या लोकांचा आहे। हा इतिहासच या 2024च्या निवडणुकीमध्ये आम्ही लक्षात ठेवला नाही आणि भावनिकतेच्या आहारी जाऊन खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला, बाळासाहेब आंबेडकरांचं चुकीचं नव्हतं की काँग्रेसची जी सीट होती एक खास करून कोल्हापूरची, छत्रपती शाहू महाराजांचे वंशज, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे वंशज त्या जागेवर उभे होते, स्वतः शाहू महाराज त्या ठिकाणी उभे होते, त्यामुळे ते जे त्या ठिकाणी पाठिंबा घोषित केला त्या पाठिंब्याला माझा किंवा जयभीम प्रहारचा किंवा समाजातला कोणत्याही व्यक्तीचा विरोध असू शकत नाही। परंतु तो पाठिंबा जाहीर करत असताना तो पाठिंबा काँग्रेसच्या नावावर नाही, पण तो पाठिंबा फक्त शाहू महाराजांच्या नावावर जाहीर करायला पाहिजे होता। त्या माध्यमातून समाज जो आहे, समाज हा संभ्रमात पडला नसता, वंचित बहुजन आघाडीचा मतदार जो आहे तो संभ्रमात पडला नसता। ही झाली एक पॉलिसी। याच्यामध्ये डावपेच आखण्यात आले, त्या डावपेच ओळखण्यामध्ये आमचे लोक कमी पडले। डावपेच असा आखण्यात आला की निरंतर शिवसेनेसोबत युतीची चर्चा महाविकास आघाडीच्या पहिले सुरू होती, परंतु शिवसेनेसोबत जी चर्चा चालू होती त्या शिवसेनेच्या चर्चेमध्ये जेव्हा बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी सहभागी झाले तर शिवसेनेनं कधीही स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना घेऊन महाविकास आघाडी सोबत कधी चर्चा केली नाही। व्यक्तिगतच ते भेटले आणि त्यांची व्यक्तिगत बोलणी महाविकास आघाडी सोबत चालू होती। आमचा घटक पक्ष वंचित बहुजन आघाडी सुद्धा आमच्या सोबत आहे अशी भूमिका शिवसेनेनं घेतलेली नाही। हे एक महत्वाचं त्याच्यामध्ये कारण होतं। दुसरं कारण असं होतं की जर तुम्ही अभ्यास केला असेल की संजय राऊत जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, संजय राऊतनं कधीही कोणावरही टीका करण्याची जर संधी त्यांना मिळाली असेल तर कधी संजय राऊत टीका करण्याची संधी सोडत नाहीत। परंतु बाळासाहेबांच्या संदर्भानं पत्रकारांना जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा संजय राऊतनं बाळासाहेबांना 6 जागा आम्ही देऊ इच्छितो, बाळासाहेब हे आमच्या सोबत युतीत असायला पाहिजेत, वंचित बहुजन आघाडी हा एक फार महत्वपूर्ण घटक आहे, अशा पद्धतीनं सॉफ्ट कॉर्नर भाषा त्यांनी वापरली। साथियो, समजून घेण्याचा मुद्दा हा आहे की ही एक पॉलिसी होती आणि त्या पॉलिसीमध्ये आमचा समाज आणि आमचे जे लीड करणारे लोक आहेत, लीडर आहेत, ते या पॉलिसीमध्ये कुठेतरी अडकले आणि परिणाम हा झाला की वंचित बहुजन आघाडीची बहुतांश जे सामान्य जनता जे मतदार होते त्यांनी डायरेक्ट वंचित बहुजन आघाडीला सोडून महाविकास आघाडीला मतदान केलं। त्याच्यामध्ये हा पॉलिसीचा भाग सुद्धा आमच्या लोकांनी समजून घेतला नाही। उद्धव ठाकरेंना सोडून किंवा शरद पवारांना सोडून किंवा राहुल गांधींना सोडून म्हणजेच महाविकास आघाडीला सोडून विरोधी गटात म्हणजे विरोधामध्ये जे निवडणूक लढवणारे प्रकाश आंबेडकर किंवा त्यांचे लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये न बोलता मीडियामध्ये सहानुभूती दाखवणे हा संजय राऊत यांच्या डावपेचाचा भाग आमच्या लोकांनी ओळखला नाही। हा संजय राऊत यांच्या डावपेचाचा भाग होता। एकीकडे संजय राऊत हे बाळासाहेब आंबेडकर कसे चुकले हे वारंवार समाजाला सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे प्रत्येक सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा दाखला देऊन मी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानतो अशा प्रकारचा डावपेचाचा भाग म्हणून त्यांनी प्रचार केला आणि त्या प्रचारामध्ये आमचा भोळा भावळा समाज जो आहे तो गुरफटला गेला आणि परिणामतः आमच्या एकाही मतदारसंघामध्ये 2019च्या एवढी मतं मिळवण्यात देखील आम्ही खूप मागं पडलो। सध्या बाळासाहेब आंबेडकरांचे जे चिरंजीव आहेत त्यांचं बोलणं सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये ऐकलं की या पराजयाची कारणमीमांसा आपल्याला करावी लागेल आणि 2019च्या तुलनेमध्ये सुद्धा आम्हाला जे मतं मिळालेली आहेत तर कमीत कमी पॉप्युलेशन जेवढं वाढलेलं आहे, शेड्यूल कास्ट म्हणजे बुद्धिस्ट लोकांचं पॉप्युलेशन जेवढं वाढलेलं आहे तेवढी तरी मतं आम्हाला मिळायला पाहिजे होती, परंतु तेवढीही मतं आम्हाला मिळाली नाहीत। असं जे बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव बोलले तर ते ओरिजिनल सत्य आहे। तेवढीही मतं आम्हाला खरोखर मिळाली नाही आहेत, तेवढीही मतं वंचित बहुजन आघाडीला मिळाली नाही आहेत। याचं मौलिक कारण हे आहे की त्यांचा डावपेचाचा भाग आमच्या लोकांच्या लक्षातच आला नाही। संजय राऊतवर टीकाच करायला पाहिजे होती, उद्धव ठाकरेंना सुद्धा विरोध करायला पाहिजे होता। उद्धव ठाकरेच्या विरोधात जे सिंपती त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी उभी राहिली होती त्याच्यामध्ये आमचे लोक सुद्धा भावनिक झालेले होते असं दिसून आलेलं आहे। अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की आमच्या लोकांनी त्यांना म्हणजे
शिवसेनेला मतदान केलेलं आहे, काँग्रेसला मतदान केलेलं आहे. इथंच त्यांचे डावपेच थांबले नाहीत. इथंच त्यांचे डावपेच थांबले नाहीत तर डावपेचाचा भाग म्हणून काँग्रेसनं कधी जास्त टीका बाळासाहेबांवर केली नाही, पण बुद्धिस्ट उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरवले. बुद्धिस्ट उमेदवार निवडणुकीमध्ये उतरवले, तिकीट दिले बुद्धिस्ट लोकांना. मी नाव घेणं बरोबर मला वाटत नाही, कारण कसं असते की नाव घेणं बरोबर नाही राहत. तुम्हाला सर्वांना माहित आहे की कोणाकोणाला तिकीट दिलं होतं. केवळ काँग्रेसनं तिकीटच दिलं नाही तर काँग्रेसनं बुद्धिस्ट उमेदवार निवडून सुद्धा आणले. मग एवढ्या मोठ्या निवडणुका या देशभरामध्ये चालू असताना महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत लोकसभेच्या, आणि या 48 जागेवर एकही मुस्लिम उमेदवार काँग्रेस देत नाही आहे. जो मुस्लिम समाज आहे तो समाज पूर्ण कट्टर काँग्रेसला मतदान करणारा समाज आहे. बेस आहे काँग्रेसचं. काँग्रेसला मुस्लिमांच्या मताशिवाय संपूर्ण देशामध्ये कुठेही विजय संपादन करणं शक्य नाही आहे, अशी परिस्थिती मुस्लिमांची आहे. परंतु मुस्लिमांची एवढी संख्या असताना, एवढे मुसलमान कट्टर काँग्रेसला मतदान करणारे लोक असताना सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या 48 जागेवर एकही उमेदवार मुस्लिम समाजातून उभं न करणे आणि बुद्धिस्ट समाजाला दोन ठिकाणी त्या ठिकाणी बुद्धिस्ट उमेदवार उभं करणे आणि त्या दोनही ठिकाणावर त्या बुद्धिस्ट उमेदवारांना विजय संपादन करून देणे, इथपर्यंत ताकद त्या लोकांच्या मागे उभी करणे, हा काँग्रेसचा सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला संपवण्याचा डावपेचातला एक भाग होता. हे आमच्या लोकांना समजलंच नाही. आमचे लोक मिरवणुकीमध्ये फिरून राहिलेले आहेत. आमचे लोक त्यांच्या मिरवणुकीमध्ये नीड उधळत आहेत, बाबासाहेबांची गाणं वाजवत आहेत. साथियो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की या देशामध्ये जे काँग्रेस पक्ष आहे, हा काँग्रेस पक्ष, त्या काँग्रेस पक्षाला आमच्या लोकांनी मतं देऊन राहुल गांधीची भाषणं ऐकून, भाषणं ऐकून भावनिक झाले आणि परिणामतः वर्तमानामध्ये असा एक निष्कर्ष समोर येत आहे की आज आमचे लोक काँग्रेसला डोक्यावर घेत आहेत. परंतु साथियो, काँग्रेसची जी विचारधारा आहे ही काँग्रेसची विचारधारा गांधीजीची विचारधारा आहे. बाबासाहेबांची विचारधारा काँग्रेस चालवत नाही, आंबेडकरांची विचारधारा काँग्रेस चालवत नाही. म्हणून साथियो, गांधीजीची विचारधारा काँग्रेस चालवते आणि गांधीजीच्या विचारधारेचा जर आपण अभ्यास केला, गांधीजीची विचारधारा जर आम्ही समजून घेतली, तर जेव्हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या अस्पृश्य समाजासाठी हक्क आणि अधिकाराची लढाई उभी केली, त्या लढाईला संपूर्ण ताकदीनिशी महात्मा मोहनदास करमचंद गांधींनी विरोध केलेला आहे. आणि ही विचारधारा आज वर्तमान घडीला आमचे लोक समजून घेण्यास तयार नाही आहेत. आमच्या लोकांना कदाचित आमचे पुढारी देखील या ठिकाणी कमी पडत आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक इतिहास त्या ठिकाणी घडलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीची एकही सीट निवडून आली नाही. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीची एकही सीट निवडून आली नाही, परंतु तरी सुद्धा नगिना लोकसभा सीटवर त्या ठिकाणी चंद्रशेखर आझाद निवडून आलेले आहे. आणि चंद्रशेखर आझाद जे निवडून आलेले आहेत रावण, त्यांनी महाविकास आघाडी म्हणजे ते इंडिया आघाडी आणि एनडीए म्हणजे नरेंद्र मोदीचा पक्ष आणि राहुल गांधीचे जे काही युतीमधले पक्ष होते, त्या दोघांच्याही सोबत न जाता त्या दोघांच्याही विरोधात ते लढाई लढले. आणि त्यांनी नागनाथला नागनाथच म्हटलं आणि सापनाथला सापनाथच म्हटलं. दोन्ही विषारी आहेत हे समाजाला पटवून सांगितलं. परिणामतः विचारधारेचा विजय नगिना सीटवर त्या ठिकाणी झालेला आहे. आम्ही आमच्या लोकांना काँग्रेसची ओळख नागनाथ म्हणून करून देण्यास असमर्थ ठरलो. हा एक महत्वपूर्ण कारण आहे की आमचा लोकसभा 2024च्या इलेक्शन्समध्ये त्या ठिकाणी दारुण पराभव झालेला आहे. साथियो, कांशीरामजी म्हणायचे नागनाथ आणि सापनाथ हा विषय जर कुणाला समजला नसेल किंवा काही नवीन लोक असतात त्यांना 1-2 मिनिटात हा विषय सांगतो की नागनाथ आणि सापनाथ जेव्हा कांशीरामजी भाषण करायचे, जेव्हा कांशीरामजीने या देशामध्ये बहुजनाची चळवळ उभी केली होती, तेव्हा कांशीरामजी ना बीजेपीच्या समर्थनात होते ना काँग्रेसच्या समर्थनात होते. परंतु त्यावेळेस काँग्रेसची सत्ता देशामध्ये होती, उत्तर प्रदेशमध्ये देखील काँग्रेसची सत्ता होती. अशा काळामध्ये कांशीरामजीने एक नारा लावला होता कि बीजेपी अगर नागनाथ है तो कांग्रेस सापनाथ है, दोनों भी डसेगी तो मरना तय.
काँग्रेसचं इतक्या वर्ष राज्य होतं, आमच्या सोबत कुठल्याही प्रकारचं, एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसच्या राहुल गांधींनी आता अग्निवीरचा एक प्रश्न, फार मोठा मौलिक प्रश्न त्यांनी उचलला आणि तो प्रश्न आता एवढा प्रमाणात चर्चेला आहे की त्या प्रश्नाच्या आधारावर या देशामध्ये जे आता नवीन सरकार नरेंद्र मोदीचं बनते, त्या प्रश्न अग्निवीरच्या मुद्द्याच्या आधारावर नितीश कुमारांनी त्या ठिकाणी ताणून धरलेला आहे की अग्निवीर योजनेवर तुम्हाला पुनर्विचार करावा लागेल, तरच आम्ही सरकारमध्ये सहभागी होऊ शकतो किंवा अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। राहुल गांधींनी संपूर्ण देशभरामध्ये जो प्रचार केला त्याच्यामध्ये अग्निवीरचा मुद्दा त्या ठिकाणी त्यांनी वापरला, अग्निवीरला त्यांनी विरोध केला। परंतु साथियो, काय फक्त आर्मी सेक्टरमध्येच प्रायव्हेटायझेशन झालं का? आर्मी सेक्टरमध्येच किंवा फोर्समध्ये जे लोक आमच्या आर्मीमध्ये जातात, काय त्यांच्यावरच फक्त अन्याय झाला? या देशामध्ये जेवढे काही सेक्टर आहेत ते सगळेच्या सगळे सेक्टर प्रायव्हेट करून टाकण्यात आले। प्रायव्हेटलायझेशन, ग्लोबलायझेशन या देशामध्ये कोणा आणलं? या देशामध्ये प्रायव्हेटलायझेशन जर कोणा आणलं असेल तर हा छुपा अजेंडा काँग्रेसचा होता आणि काँग्रेसच्या काळामध्येच हे प्रायव्हेटलायझेशन आलं। महाराष्ट्रामध्ये शिक्षण सेवक भरती जी आली, शिक्षकांची शिक्षण सेवक जे लागू झालं, हे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, म्हणजे काँग्रेसचा मुख्यमंत्री असताना लागू झालेला आहे। पण केंद्रामध्ये अग्निवीर जी योजना लागू झालेली आहे त्याला विरोध केलाच पाहिजे, मी त्याच्या समर्थनात नाही आहे। परंतु संपूर्ण देशभरामध्ये जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आज रोजी सगळे आमचे नोकऱ्या गेलेले आहेत, त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये सगळं प्रायव्हेट झाल्यामुळे आमच्या जे नोकऱ्या संपलेल्या आहेत, तर आमची जय भीम प्रहारची एक प्रमुख मागणी आहे की या देशाच्या तरुणांना जर तुम्हाला नोकरी द्यायची असेल तर प्रायव्हेट सेक्टरला आता परत सरकारीमध्ये करायचं नाही, करायचा नंतरचा भाग, परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू करायला पाहिजे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू करून द्यायला पाहिजे। काँग्रेसच्या राहुल गांधींनी केवळ अग्निवीरचा मुद्दा घेऊन समोर नाही यायला पाहिजे, तर संपूर्ण देशामध्ये जे काही प्रायव्हेटलायझेशन झालेलं आहे आणि आमच्या तरुण वर्गाच्या नोकऱ्या संपलेल्या आहेत, या तरुण वर्गाला पुनश्च एकदा त्यांच्या पायावर उभं करायचं असेल, या देशाच्या तरुणांना पुनश्च एकदा उभं करायचं असेल तर केवळ अग्निवीर योजना संपून चालणार नाही, तर या देशामध्ये संपूर्ण सेक्टर जे प्रायव्हेट झालेले आहेत त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू करणे हा त्याच्यावरचा एक उत्तम उपाय असू शकतो। तर त्यामुळे साथियो, वरवर केवळ अग्निवीर योजनेला विरोध करणे आणि दुसरीकडे मात्र प्रायव्हेट सेक्टरचं नावही न काढणे, सर्व मुद्दे दाबून टाकणे, हा जो विषय झालेला आहे हा अतिशय चुकीचा विषय आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। आणि ह्या गोष्टी समाजात चर्चेला जायला पाहिजे। चर्चेला कोणत्या गोष्टी केल्या की बघा, म्हणजे हे जे काही यांनी वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीची एकही सीट उत्तर प्रदेशमध्ये न येणं, वंचित बहुजन आघाडीचे स्वतः श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर अकोल्यामध्ये 3 नंबरवर जाणं, केवळ 3 नंबरवरच गेले नाही तर 2019 एवढीच मतं त्यांना मिळालेली आहेत, एकही म्हणजे 10, 20, 50 हजारही मतं शिल्लक न मिळणं, हा जो विषय घडलेला आहे याच्या मागे एक दुसरं कारण असं आहे की बाबासाहेबांचं नाव घेऊन, बाबासाहेबांचाच विचार सांगून महाविकास आघाडीनं 48ही जागी आपला प्रभाव दाखवला। बाबासाहेबांचंच नाव घेऊन प्रत्येक त्यांच्या जर सभा तुम्ही पाहिल्या तर त्या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान, त्या ठिकाणी बाबासाहेबांचं आरक्षण, त्या ठिकाणी बाबासाहेबांचंच उदो जेव्हा उद्धव ठाकरेच्या जर 2019च्या आधीच्या सभा पाहिल्या, कधी बाबासाहेबांचं नाव एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी घेतल्याचं आढळत नाही। लसल्या फोटोला हार टाकणे किंवा वंदन करणे याच्यावर बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये कधी विचारधारा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सांगितल्या गेली असं दिसत नाही। परंतु आमचे लोक त्या ठिकाणी असं म्हणत ठरले, बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर भावनिक केलं समाजाला आणि काँग्रेस आणि शिवसेनेनं आमच्या लोकांची मतं बळकावलेली आहेत। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर आंबेडकराईट आंदोलनामध्ये राजकीय जे लोक आहेत, आम्ही तर राजकारण नाही करत, परंतु राजकीय जे लोक आहेत यांना जर सफल व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा मूलमंत्र हा आहे की जोपर्यंत या देशातला पुढारी जो स्वतःला आंबेडकराईट म्हणून घेतो किंवा बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवतो, त्या लोकांनी नागनाथला नागनाथच म्हटलं पाहिजे आणि सापनाथला सापनाथच म्हटलं पाहिजे। नागनाथ और सापनाथ बाबासाहेब आंबेडकर की विचारधारा पर काम नहीं करते, बल्कि वो मनुवाद और गांधीवाद पर अपनी विचारधारा का, मनुवादी और गांधीवादी विचारधारा पर अपना पक्ष चलाते हैं, अपनी पार्टी चलाती है। म्हणून गांधीवादी विचारधारा आणि मनुवादी विचारधारेवर चालणाऱ्या पक्षांना
जोपर्यंत समाजात एक्सपोज केल्या जाऊ शकत नाही तोपर्यंत या देशामध्ये आंबेडकरी चळवळ ही सफल होऊ शकत नाही। हा त्याचा एक उत्तम त्या ठिकाणी उदाहरण देता येईल किंवा त्या ठिकाणी सांगता येईल। साथियो, दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे की संपूर्ण देशभरामध्ये एवढी मोठी निवडणूक झाली, परंतु चंद्रशेखर आझाद हा एकमेव उमेदवार लोकसभेमध्ये निवडून गेला। तर या व्हिडिओच्या माध्यमातून चंद्रशेखर आझाद यांना या व्हिडिओच्या माध्यमातून जय भीम प्रहारच्या मार्फत त्यांना भावी वाटचालीसाठी आणि खरोखरच संसदेमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांच्या समस्येवरच ते त्या ठिकाणी इमानदारीने लढाई लढतील ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि त्यांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो।